1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन मुंबई आणि इतर भूभाग मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांना बलिदान द्यावे लागले। गिरणी कामगारांच्या बलिदानामुळेच आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला असून त्या कामगारांच्या कुटुंबांना शासनाने कायमस्वरूपी घरे द्यावीत अशी मागणी करण्यात आली आहे। बऱ्याच गिरणी अशा आहेत महाराष्ट्र सरकारच्या ताब्यातली अपोला मिल आहे, तसेच इंडिया युनायटेड केंद्र सरकारच्या ताब्यातली इंडिया युनायटेड नंबर 1 आहे। ह्या गिरण्यांपैकी आम्हाला कुठल्याही गिरण्यामध्ये आम्हाला खोल्या बांधून द्या आणि सरकारला काही फार काय हे मोठं अवघड नाही। आता एवढुले मोठे मोठे बोगदे काढतायत, तिथं अब्जानं रुपये खर्च करतायत। मग आता 1 लाख गिरणी कामगारांना तुम्हाला खोल्या द्यायला काय सरकारला लय काय जास्ती अवघड नाही। तर माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी जर मिळून जर मनावर घेतलं तर आपल्या 1 लाख गिरणी कामगारांना खोल्या द्यायला काही वेळ लागणार नाही आणि हे खोल्या देतील अशी मला आशा आहे, अशी मी त्यांना विनंती करतो। आणि दुसरी गोष्ट, सर्व कामगार आम्ही एकदम बेकार परिस्थितीमध्ये कामगार चाललेले आहेत। बरेचसे जवळजवळ 25% कामगार आमचे आज संपलेले आहेत, आयात नाहीत आणि जे काय कामगार आहेत ते 80-85 वर्षाच्या घरामध्ये गेलेले आहेत। त्यांना कुणाला चालता येत नाही, कुणाला काय इकडं तिकडं हालचाल करता येत नाही। अशा अवस्थेमध्ये आज या गिरणी कामगारांची दैन अवस्था झालेली आहे। ह्याच गिरणी कामगारांनी स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्राचा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिलेला आहे। देश होतं वाऱ्यावर सोडू नका, गिरणी कामगारांसाठी तुम्ही काहीतरी न्याय आम्हाला द्या। आमची गिरणी कामगारांची एकच मागणी आहे, आम्हाला नको शेलू, नको वांगणी, नको कोण, नको पनवेल। आम्हाला जर तुम्हाला खोल्या द्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला खोल्या मुंबईमध्येच द्या। मुंबईमध्ये ज्या गिरण्यांच्या जागा मोकळ्या आहेत, बऱ्याच गिरणी अशा किंवा सरकार गिरणी कामाला 40-45 वर्ष झाले फसवत आहे। मुंबईला घर भेटेल ह्या आशेवरती गिरणी कामं जगत आहे। परंतु काही संघटना गिरणी कामाला मुंबईच्या बाहेर घर देण्यासाठी जेव्हा गिरणी कामाला फोन करून सांगत आहे तुम्ही परेलला या आणि पेपर सबमिट करा आणि सेलू वांगीला घर घ्या। ज्या संघटना सेलू वांगीला घेऊन चालल्या आहेत त्या संघटनेला गिरणी कामांनी निषेध केला पाहिजे, त्या संघटनेला साथ देऊ नये। किंवा इतर संघटनेने ज्या 4-5 संघटना मुंबईच्या बाहेर घरं देण्याचा जे निर्णय घेतात त्या संघटनेला गिरणी कामगारांनी विरोध केला पाहिजे आणि सेलू वांगीच्या प्रोजेक्टलासुद्धा गिरण्यावर विरोध करून मुंबईतच घर कसं भेटेल, कारण मुंबईतल्या बाजारभाव हा जास्त आहे। म्हणजे जर 2012 साली गिरणी कामाला घर भेटले ते 50-60 लाखाचं भेटले आणि आज सेलू वांगीचा 15 लाखाचं घर आहे। मग 35 लाखाचं गिरणी कामाचं नुकसान होत असेल तर गिरणी कामगार जागृत होऊन त्याला निषेध करावा आणि जी संघटना घेऊन जात आहे त्या संघटनेचा निषेध करावा। धन्यवाद।